हॅलो, गुड इव्हनिंग. शेअर मार्केटच्या बाराखडीमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, जर आपण बघितलं तर मागच्या आठवड्यात आपण लेवल दिलेली होती की बँक निफ्टीसाठी 54,000 हा महत्वाचा सपोर्ट झोन आहे आणि निफ्टीसाठी 26,000 हा खूप महत्वाचा सपोर्ट झोन आहे. आणि जर बघितलं तर ह्या लेवल पासून जर आपण बघितलं तर 54,000 पासून बँक निफ्टी जी खाली आली तिथपासून त्याच्यामध्ये बरीच मोठ्या प्रमाणामध्ये सेलिंग आली 52,000च्या खाली. फार निफ्टी जर काल बघितलं तर 51,300 पर्यंत गेलेली आहे. आणि निफ्टी जर बघितला आपण तर 26,000चा जो सपोर्ट होता, म्हणजे 26,000च्या वर आपण अप ट्रेंड दिलेला होता, तर तो 26,000चा सपोर्ट तोडून त्याच्या खाली गॅप डाऊन ओपन झाली. आणि गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर कंटिन्यू 26,130 पासून 25,750 इथपर्यंत आली. त्यानंतर परत आपण 25,750चा एक महत्वाचा सपोर्ट दिला होता की त्याच्या खाली जर क्लोज झाली तर सेलिंग येईल. पण जर आपण इथे बघितलं तर 1 तारीखला 1 ऑक्टोबरला 25,750च्या खालीच मार्केट गॅप डाऊन मध्ये ओपन झालं, जे 25,641. आणि 25,750च्या खाली आपण सांगितलेलं होतं की निफ्टीमध्ये सेलिंग प्रेशर अजून वाढणार. त्याप्रमाणे जर इथे बघितलं तर 25,750च्या खाली गॅप डाऊन ओपन झालं. त्यानंतर इथे ग्लोबल मार्केटमधून एक युद्धाच्या बातम्या यायला लागल्या, त्यामुळे मार्केटचं सेलिंग प्रेशर अजून वाढलं. आणि जर बघितलं निफ्टीला आपण जी लेवल दिलेली होती की 25,000, तर त्या 25,000च्या सपोर्ट पर्यंत निफ्टी येऊन थांबलेली. बँक निफ्टी जर आता मोठ्या टाइम फ्रेम मध्ये जर आपण बघायचं झालं तर मोठ्या टाइम फ्रेम मध्ये जर आपण बघितलं तर बँक निफ्टीला एक महत्वाचा इथे 20 EM एक सपोर्ट आहे, जो काल घेतलेला आहे 51,330चा. म्हणजे बँक निफ्टी या सपोर्ट पर्यंत आलेली आहे विकली टाइम फ्रेम मध्ये. आणि जर इथे विकली टाइम फ्रेम मध्ये जर आपण बघितलं तर बेरिश रिव्हर्सल पॅटर्न तयार झालेला होता, त्याला आपण बोलतो की सेलिंग येते वरून. त्याप्रमाणे बँक निफ्टी जर बघितलं तर 54,470 वरून जर बघितलं तर साधारण 51,356 इथपर्यंत बँक निफ्टी पडलेली आहे. आता जर आपण शॉर्ट टर्म साठी बँक निफ्टीच्या जर लेवल बघायच्या झाल्या तर इंट्राडे साठी आणि शॉर्ट टर्म साठी बँक निफ्टीला रेजिस्टन्स जो असणार आहे तो असणार आहे 51,680. हा एक बँक निफ्टीसाठी महत्वाचा रेजिस्टन्स असणार आहे. म्हणजे इथून आता मार्केट जर बाउन्स बॅक देऊ शकतं, कारण सर्व इंडेक्स निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिस हे सर्व इंडेक्स एका स्ट्रॉंग सपोर्ट झोनला आहेत. म्हणजे जसं की वन डे असेल किंवा 4 तास असेल तर ह्या सपोर्ट झोनला आहेत. त्यामुळे जर इथे आपण बघितलं तर इथून मार्केट रिव्हर्सल होण्याचे चान्सेस जास्त आहेत. काहीतरी एक चांगली बातमी मार्केटमध्ये येऊ शकते आणि मार्केटमध्ये इथून एक रिव्हर्सल होऊ शकतो. त्यासाठी सगळ्यात पहिला जो बँक निफ्टीला रेजिस्टन्स असणार आहे तो निफ्टी बँकला एक रेजिस्टन्स असणार आहे 51,680चा. 51,680 हा जर रेजिस्टन्स ब्रेक केला तर आपल्याला बँक निफ्टीमध्ये टार्गेट मिळणार आहे 51,851. त्याच्यावर टार्गेट असणार आहे 52,012. त्यानंतर पुढचा आपला टार्गेट असणार आहे 52,202. आणि जर 52,202च्या वर क्लोज झाली तर पुढचा आपला टार्गेट असणार आहे 52,360. तर इथपर्यंत आपल्याला टार्गेट मिळू शकतात बँक निफ्टीमध्ये. 52,360 पर्यंत आणि नंतर 52,360 हा खूप महत्वाचा रेजिस्टन्स असणार आहे. त्यामुळे जर आपण बघितलं तर बँक निफ्टीसाठी सगळ्यात पहिला 51,680 हा रेजिस्टन्स आपल्याला असणार आहे बँक निफ्टीसाठी. त्याच्यावरती आपल्याला लक्षात ठेवायचं, जर मार्केट गॅप ओपन झालं तर सगळ्यात पहिलं मार्केटला एक टार्गेट आपल्याला असणार आहे ते 51,851. नंतर आहे 52,012, 52,202, 52,360. म्हणजे साधारण 680 पासून जर आपण बघितलं तर इथे आपल्याला 680, 300, 300, 600, 700 पॉईंटची मुवमेंट आपल्याला बँक निफ्टीमध्ये
इथून वर अशी मिळू शकते. कारण मोठ्या टाइम फ्रेम मध्ये जर बघितलं तर एक सपोर्ट घेण्याचं बँक निफ्टीने काम केलेलं आहे. आणि जर हा सपोर्ट टिकवला या लेवलला, म्हणजे जो सपोर्ट होता 51,348, हा सपोर्ट जर टिकवला तर इथून चांगला आपल्याला एक बाउन्स बॅक अपेक्षित आहे मार्केटमध्ये, की इथून चांगलं आपल्याला एक मुवमेंट मिळू शकते. त्यामुळे 51,350 हा बँक निफ्टीसाठी एक सपोर्ट राहील. आणि ह्याच्या खाली जर गेलं तर साधारण 51,000 पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकते. त्यामुळे बँक निफ्टीला इथे आपण एक सपोर्ट झोन काढूया. इथे जर बघितलं, निफ्टी बँक सपोर्ट झोन 51,350, 51,000. म्हणजे इथपर्यंत आपल्याला एक सपोर्ट मिळू शकतो बँक निफ्टीला. आणि जर बँक निफ्टी तेवढ्या खाली आली तर निफ्टी सुद्धा तेवढ्या खाली येऊ शकते. पण इथून आपल्याला असं वाटतं की मार्केट थोडं बाउन्स बॅक होऊ शकतं. त्यामुळे आपण लेवल बघणार आहोत. आता जर निफ्टीमध्ये जर आपण बघायचं झालं तर निफ्टी जर इथे बघितलं तर मागच्या काही दिवसापूर्वी निफ्टीने इथे सपोर्ट घेतलेला. तर बँक निफ्टीच्या पहिल्या लेवल लक्षात ठेवा, ह्या बँक निफ्टीच्या लेवल असतील 51,680चा रेजिस्टन्स जर ब्रेक केला तर 51,851, 52,012, 52,202 आणि 52,360. त्यानंतर इथे आपण निफ्टीच्या लेवल काढूया. निफ्टी जर बघितलं मोठ्या टाइम फ्रेम मध्ये आपण, तर निफ्टीने जर बघा मागे इथे जर आपण बघितलं तर 12 सप्टेंबरला सुद्धा मार्केट थोडं साईडवेज मध्ये होतं. 12 सप्टेंबरला निफ्टीने हा सपोर्ट घेतलेला होता, जो होता 24,940. आणि हा सपोर्ट घेतल्यानंतर इथून जर मार्केट आपण बघितलं तर 12 सप्टेंबर पासून मार्केटमध्ये जी बाईंग मध्ये आलेली होती गणपतीमध्ये, की इथून बघितलं आपण तर 24,900 वरून फार मार्केट 26,270 पर्यंत गेलं. म्हणजे साधारण इथे आपल्याला 1,200-1,300 पॉईंट साधारण एका महिन्यात, म्हणजे 15 दिवसामध्ये बाउन्स झालेली होती. त्यानंतर मार्केटमध्ये थोडं प्रॉफिट बुकिंग आलं. विकली टाइम फ्रेम मध्ये पण आपण आता जर बघितलं तर 24,940 हा बँक निफ्टीसाठी खूप महत्वाचा सपोर्ट आहे. आणि इथे सुद्धा निफ्टीला 24,940चा सपोर्ट आहे. आता हा सपोर्ट जर घेतला तर जसा इथे हा पॅटर्न तयार झालेला होता निफ्टीमध्ये एक बाउन्स बॅक, ज्याला आपण बोलतो आपल्या वन डे सपोर्टनुसार, की वन डे सपोर्ट होता, वन डेला हा सपोर्ट निफ्टीने घेतला. तिथून निफ्टी बाउन्स झाली. 4 तासाच्या टाइम फ्रेम मध्ये जर बघितलं तर इथे 4 तासामध्ये सुद्धा निफ्टीने सपोर्ट घेतलेला आहे. आणि इथून मार्केट बाउन्स झालेलं होतं. त्यामुळे जो आपला 4 तास आणि 1 तासाचा नियम आहे, हा आपल्या VIP मेंबर्सना नियम माहिती आहे. त्याप्रमाणे ह्या लेवलवरनं जर मार्केटने परत एकदा सपोर्ट घेतला तर इथून मार्केट बाउन्स बॅक देऊ शकतो जोरदार. पण इंट्राडे साठी जर आपण लेवल बघितल्या निफ्टीसाठी, निफ्टीसाठी हा खूप सपोर्ट महत्वाचा आहे. तो आहे आपल्याला 24,940. त्यामुळे इथे आपण निफ्टीचा एक सपोर्ट काढूया. निफ्टीला जो सपोर्ट असणार आहे ते आपण एक निफ्टीचा सपोर्ट काढूया. निफ्टी सपोर्ट 24,940 हा निफ्टीसाठी सपोर्ट असणार आहे. तर निफ्टीसाठी रेजिस्टन्स जो आपला असणार आहे, तो निफ्टीसाठी रेजिस्टन्स आहे 25,120. हा 25,120चा रेजिस्टन्स ब्रेक करणं गरजेचं आहे. हे रेजिस्टन्स 25,120 हा जर ब्रेक केला तर आपल्याला टार्गेट साधारण मिळेल 25,220. त्यानंतर टार्गेट जो आहे 25,330. आणि नंतर जो टार्गेट असणार आहे तो असणार आहे 25,460.
आणि काल जर आपण बघितलं तर काल निफ्टीने सुद्धा एक चांगली मुवमेंट झाली. गॅप डाऊन मध्ये मार्केट ओपन झालं. 25,110चा एक सपोर्ट घेतला. 25,110 वरून जर बघितलं तर 25,462 एवढा आपल्याला एक बाउन्स बॅक दिला मार्केटने 300 पॉईंटचा. आणि परत 25,460 वरून 25,000. म्हणजे काल जर आपण बघितलं, काल एवढं ट्रेंडिंग मार्केट होतं की निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स ह्या तिन्ही इंडेक्स किंवा फिन निफ्टी सर्व इंडेक्समध्ये आपल्याला दोन्ही बाजूला चांगली मुवमेंट मिळालेली आहे. म्हणजे निफ्टीने जर आपण बघितलं, कॅल्क्युलेशन जर केलं, तर इथे 25,120 ते 25,462, म्हणजे इथे साधारण आपल्याला 100, 200, 300, 350 पॉईंटची सीई मध्ये रॅली मिळालेली होती काल निफ्टीमध्ये. म्हणजे ह्या लेवलवरून इथपर्यंत 350 पॉईंटची रॅली मिळाली. त्यानंतर ह्या लेवलवरून इथपासून जर इथे बघितलं तर इथे 400 पॉईंटची रॅली आपल्याला काल निफ्टीने दिलेली आहे. आणि जर आपण बघितलं तर काल निफ्टीने एका दिवसामध्ये, वन डे मध्ये, म्हणजे एका दिवसामध्ये निफ्टीने 700 पॉईंटची मुवमेंट दिलेली आहे, की जे अप आणि डाऊन मध्ये आहे. त्यामुळे मार्केट काल खरंच ट्रेंडिंग मध्ये होतं. आणि काल मार्केटमध्ये आपल्याला दोन्ही बाजूने प्रॉफिट कमवता आला असता. आणि आपण तो कमवलेला आहे. आपल्यासोबत जे व्हीआयपी मेंबर आहेत त्यांनी सुद्धा तो कमवलेला आहे. कारण दोन्ही बाजूला आपल्याला मुवमेंट होती. त्यामुळे जर इथे बघितलं आपण, तर या गोष्टी आपल्याला इथे 25,120 आहे, ते चुकून 52,120 झालं. 25,220 आणि मग 25,323 या लेवल असणार. तर काल निफ्टीने सुद्धा चांगली मुवमेंट दिलेली आहे काल एका दिवसात. त्यामुळे जर आता आपण मोठ्या टाइम फ्रेम मध्ये विचार केला, तर निफ्टी असेल, बँक निफ्टी असेल, सेन्सेक्स असेल, निफ्टी आणि फिन निफ्टी या दोन्ही सेम आहेत. त्यानंतर निफ्टी आणि सेन्सेक्स या दोघांचा सुद्धा चार्ट सेम आहे. त्याच्यामुळे इथून मार्केट बाउन्स बॅक होताना, जसं बँक निफ्टी बाउन्स होईल त्याप्रमाणे निफ्टी फायनान्शियल सर्व्हिस बाउन्स होईल. ज्याप्रमाणे निफ्टी बाउन्स होईल त्याप्रमाणे सेन्सेक्स सुद्धा बाउन्स होईल. म्हणजे सर्व इंडेक्स जे आहेत बाउन्स झाले तर सर्व इंडेक्स बाउन्स एकत्र होतील. त्यामुळे आपल्याला ह्या लेवल आपण दिलेले आहेत 4 तासाच्या नियमानुसार आणि वन डेच्या नियमानुसार. म्हणजे जर परत वन डेचा एक सपोर्ट घेतला तर मार्केटमध्ये परत एक चांगला बाउन्स बॅक अपेक्षित आहे. आणि 25,460 याच्यावरती आपल्याला, म्हणजे 25,500च्या वरती आपल्याला एक निफ्टीचं क्लोजिंग असणं गरजेचं आहे. जर 25,560च्या वर निफ्टी क्लोजिंग देते, तर येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला अजून मोठा टार्गेट मिळू शकतो. तर त्यासाठी आपल्याला सध्या ह्या आठवड्यामध्ये मार्केट कसं आहे ते बघायचं आहे. तर ह्या आपल्याला परवासाठी लेवल असतील सोमवार ते बुधवारपर्यंत. ह्याच्यामध्ये काय चेंजेस जर झाले, मार्केट गॅप डाऊन झालं, गॅप अप झालं, किंवा जे काही चेंजेस असतील, त्यासाठी आपण एक परत नवीन व्हिडिओ बनवून तुमच्या समोर घेऊन येऊ. तर आपलं शेअर मार्केटची बाराखडी टेलिग्राम चॅनल, युट्यूब चॅनल याला सबस्क्राईब करा, जॉईन करा, आपलं सर्व मराठी बांधवांपर्यंत पोहोचा. आपण लवकरच नवीन नवीन माहिती त्याच्यात देत आहोत आणि लवकरच आपण लाईव्ह मार्केट चालू करणार आहोत. तर त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. ठीक आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र.